हॅलो एव्हरीवन. आजचा माझा विषय आहे इमोशनल इंटिमसी आणि फिजिकल इंटिमसी. येस, या गोष्टींवर फार बोललं जात नाही, पण ॲज अ रिलेशनशिप लाईफ कोच आणि मी काउन्सिलिंग करते, सो बऱ्याचदा या गोष्टी समोर येतात केस स्टडीजमधनं. आणि काही वेळेला तर असं होतं की आपल्याकडे स्पेशली भारतामध्ये या गोष्टी डायरेक्टली फार बोलल्या जात नाही आणि मोकळेपणाने बोलल्या जात नाही. खरं सांगायचं तर या गोष्टी बोलायला कपल्समध्ये या गोष्टी बोलल्या पाहिजे. लग्न झालेल्या नवरा बायकोंमध्ये जर लग्नाच्या आधीसुद्धा तुम्ही जर फिजिकल इंटिमसीसाठी जाणार असाल, त्या गोष्टीसाठी, त्या ॲक्टसाठी, तेव्हासुद्धा तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा तुमच्या डोक्यातल्या ज्या काही कल्पना आहेत फिजिकल रिलेशनशिपसाठी किंवा इंटिमसीसाठी, तर त्या डायरेक्ट गोष्टी तुम्ही एकमेकांशी आधी बोलल्याशिवाय जर तुम्ही त्या ॲक्टसाठी गेलात तर तिथे बऱ्याचदा तुमचा विरसच होतो किंवा तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग्स होतात. बऱ्याचदा मिथ्स असतात आधीच आपल्याकडे असतात की मुलाला या गोष्टी समजल्याच पाहिजे, मुलीला या गोष्टी कॉमन सेन्स असलाच पाहिजे आणि त्यांनी समजूनच घेतलं पाहिजे, असं आपण गृहीत धरतो. पण या गोष्टी गृहीत धरण्यासारख्या नाही आहेत. या जर स्पष्टपणे बोलल्या गेल्या तर तुमचं फिजिकल इंटिमसी जी आहे ती तुमची चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि तुम्हाला एकमेकांच्या अपेक्षा तिथे कळतात. याच्यात बऱ्याचदा असं होतं की फ्रेंड्स ऑफ बेनिफिट आपण म्हणतो, तर या गोष्टी लग्नाच्या आधी होतात, बऱ्याचदा लग्नानंतरही होतात, पण लग्नाच्या आधी या जास्त होतात. जर एखाद्या वेळेला तुम्हाला त्या मुलाचा मुलीचा सहवास ऑफिसच्या याने असेल, निमित्ताने असेल, कॉलेजच्या निमित्ताने असेल, खूप जास्त असेल किंवा कुठे आजूबाजूला राहणाऱ्या पैकी कोणी असेल, तर तुमचा सहवास खूप जास्त वाढतो. तुमचं हसणं खेळणं, एकत्र जास्त मिंगल करणं आणि तुमचे अगदी टेक्स्ट मेसेजेस असतील, सगळ्या गोष्टींवरनं तुम्हाला अट्रॅक्शन वाटायला लागतं त्या व्यक्तीबद्दल. आणि मग तुम्ही कुठेतरी आउट ऑफ दॅट अट्रॅक्शन, इफ यू आर गोईंग फॉर दिस ॲक्ट, सेक्स ॲक्ट, देन बऱ्याचदा असं होतं की तो तिथेपर्यंतच राहतो आणि तुम्हाला तशा त्या फिलिंग्ज नसतात आतून की ठीक आहे, म्हणजे एक तेवढ्यापुरती तेवढं प्लेजर असं म्हणून तुम्ही मग त्या गोष्टीकडे बघायला लागता. पण जर नातं टिकवायचं असेल आणि तुम्हाला नात्यामध्ये यायचं असेल, ट्रान्सफॉर्म करायचं असेल ते नातं पक्कं नातं, परमनंट नात्यामध्ये, तर तिथे मात्र तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्सची गरज असते. त्याचं कारण असं आहे की ते जर कुठे मॅच झाले नाही आणि फिजिकल इंटिमसीबद्दलसुद्धा तिथे बोललं गेलं पाहिजे. आता आपल्याकडे इतकी चांगली गोष्ट आहे की लग्नाच्या आधी जरी आईवडिलांनी लग्न ठरवलं तरी बऱ्याचदा आपल्याकडे जबरदस्ती नसते. मग ते माझं असं मत आहे की ते आईवडिलांनी ठरवून देऊ देत किंवा तुम्ही स्वतः ठरवू देत, या गोष्टी तुमच्या बोलल्या गेल्या पाहिजे मोकळेपणाने दोघांमध्ये. तर या इमोशनल इंटेलिजन्समध्ये बऱ्याच गोष्टी येतात की तुमचे निश जे आहेत किंवा तुमचं पुढच्या आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत, तुमच्या बिलीफ सिस्टम्स, तुमच्या व्हॅल्यू सिस्टम्स असतील, तुमच्या माइंडसेट्स असतील, कल्चर असतील, तुमच्या थॉट प्रोसेस असतील, या सगळ्या गोष्टी चेकलिस्टमध्ये तुमच्या पाहिजे, ज्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे. आणि मग दुसरी गोष्ट येते फिजिकल इंटिमसीची, तर त्याच्याबद्दलसुद्धा बोललं गेलं पाहिजे. कारण मला अजून एक असा एक आत्ता रिसेंटली एका मुलीबद्दल अनुभव आला की तिचं लग्न आईवडिलांनी ठरवलं, सगळं इतकं म्हणजे छान होतं की तिलाही नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं, पण तिचं मन जे आहे, जो ट्रस्ट आहे, तो तिथे मोडला गेला. कारण फिजिकल इंटिमसीच्या वेळेला जे त्याच्याकडनं अपेक्षित होतं ते झालं नाही. मग जेव्हा मी तिला सजेस्ट केलं की तू या गोष्टीवर स्पष्टपणे बोललं पाहिजे, त्याला तू स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की इथे माझा ट्रस्ट पूर्णपणे मोडला गेलेला आहे तुझ्याकडनं, तर तू का नाही स्पष्ट सांगितलं? जर तू स्पष्ट सांगितलं नाहीस तर तू तशीच झुरत राहशील आणि असं होईल की आता तिचं नातं असं आहे की म्हणजे ती सोडायचा विचार करते, तर तिला मुलगी आहे एक 5 वर्षाची आणि तिला सोडता येत नाही कारण मुलीची अटॅचमेंट वडिलांबद्दलही तितकीच आहे. तर या अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण इतके फसतो कारण मोस्ट ऑफ द टाईम इंडियन्स कल्चरमध्ये या गोष्टी बोलल्या जात नाही कपल्समध्ये आणि तोच प्रॉब्लेम होतो तिथे. आता अजून एक गोष्ट आहे, आपली बॉडीज जी आहे ती काही गोष्टी अशा रिलीज करते, एक केमिकल आहे ते असं रिलीज करते जे तुम्हाला ट्रू लव्ह किंवा जिथे तुमचा ट्रस्ट निर्माण झालेला असतो त्या व्यक्तीबद्दल ते सांगते. आणि त्या केमिकलचं नाव आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हे असं केमिकल आहे, जेव्हा तुम्हाला रिअल फिलिंग्ज येतात एखाद्या व्यक्तीबद्दल, ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तेव्हा ते रिलीज होतात.
बरं, आता हे लग्नानंतर खरंच नेहमीच रिलीज होतात का? तर असं नसतं. बऱ्याचदा असं होतं की लग्नानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरला कसं म्हणजे कम्फर्ट देता. आता दिवसभर जर एखादा नवरा त्या बायकोला खूप बोलला असेल काही काही गोष्टींबद्दल आणि मग बेडमध्ये जर तुम्हाला किंवा बेडरूममध्ये तुम्ही अपेक्षा करत असाल की तिने तुम्हाला मस्त छान असं सगळं ट्रीट केलं पाहिजे किंवा तुम्हाला जे हवं आहे ते तिने वेलकम केलं पाहिजे आणि तिने फुल्ली तुमच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, तर तसं होत नाही. जर तुम्ही दिवसभर ते क्रिएट केलं नसेल म्हणजे हळूहळू की एक तिला कम्फर्ट देणं, तिला समजून घेणं आणि हेच वाईस वर्सा म्हणजे बायकोनी नवऱ्याला करणं सुद्धा. दिवसभर ती काहीतरी त्याच्या नावाने ब्लेम करत असेल, तुमचं असं झालं किंवा तुझं तसं झालं, असं झालं, तुझं तसंच असतं आणि मग जर तुम्ही रात्री बेडरूममध्ये जर अपेक्षा करत असाल तर तसं होत नाही. हे पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि त्या माइंडसेटसाठी त्या लेवलला येण्यासाठी सुद्धा तुमची तितकी मॅच्युरिटी यावी लागते. कारण तुम्हाला जर 2-3 दिवस भांडण झालं सुद्धा असेल किंवा तुमची मतभेद झालेही असेल तरी तुमच्या त्या लेवलची मॅच्युरिटीसुद्धा यावी लागते आणि ती कॉन्व्हर्सेशननीच येते दोघांमध्ये असलेल्या, की ठीक आहे 2-3 दिवस आपले एका विषयावरनं मतभेद होतात पण आता आपण ना हा विषय बाजूला ठेवूयात का? इतकी मॅच्युरिटीसुद्धा येण्यासाठी हेल्दी कॉन्व्हर्सेशनची गरज असते. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि नातं टिकवण्यासाठी बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की 40शी नंतर बऱ्याचदा असं होतं की बायका कधी कधी म्हणजे 2 केसेस आहेत याच्यामध्ये, दोन्ही बाजू आहेत रादर, की बायका मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की मुलं मोठी झालेली असतात. आता ती त्यांच्या करिअरला म्हणा किंवा कॉलेजला असतात, युनिव्हर्सिटीला असतात आणि आता मुलं मोकळी झालेली असतात बऱ्यापैकी. त्यामुळे बायकाही मोकळ्या बऱ्यापैकी झालेल्या असतात, जरी नोकरी करत असतील किंवा नसेल करत. मग त्यावेळेला त्या बाईला फिजिकल इंटिमसीची खूप इच्छा निर्माण होते. म्हणजे तिचं सगळं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हळूहळू स्वतःवर येतं आणि मग आता तिला कुठेतरी रिअलाईज होतं की अरे बऱ्याचदा असं झालं आहे की आपण या गोष्टींपासून दूर राहत गेलो या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे. दुसरी बाजू अशी असते की त्या बायकांना एकदा असं होतं की संसारात आता सगळं नवऱ्यासाठी केलं, मुलांसाठी केलं, मोठ्यांसाठी केलं, आता मला माझं फ्रीडम हवं आहे आणि आता झालं की सगळं, आता मुलं मोठी झाली, आता सगळं झालं, एवढे दिवस तर मी एवढंच करते आहे, तर आता मला काही इच्छा नाही. अशा 2 गोष्टी होतात. तर या दोन्ही गोष्टींमध्ये असं होतं की पार्टनर कधी कधी झुरू शकतो. ज्या बाईला इच्छा नसते त्या पार्टनरची म्हणजे नवऱ्याची इच्छा असते आणि ती बाई पूर्णपणे बाहेर पडलेली असते आणि कधी कधी बाईची इच्छा असते आणि पार्टनर बऱ्याचदा काही जबाबदाऱ्यांमध्ये असतो. कारण मुलं मोठी जरी होत असली तरी काही जबाबदाऱ्या अजून असतात, त्यांचं पुढचं शिक्षण असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, लोन्स असतील, बऱ्याच गोष्टी असतात. तर याच्यामुळे पार्टनर कुठेतरी अडकलेला असतो. तर या दोन्ही गोष्टींमध्ये मला असं खूप मनापासून वाटतं जेव्हा तुमचं हेल्दी कॉन्व्हर्सेशन होतं, तुमच्या इमोशनल इंटिमसीबद्दल असेल, फिजिकल इंटिमसीबद्दल असेल आणि तुमचे इमोशनल इंटेलिजन्स जेव्हा काम करायला लागतात व्यवस्थित, तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित वर्कआउट होतात. जर तुम्हाला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की संपर्क करा मला क्लॅरिटी कॉल हा 1 आवरचा मी फ्री कॉल देते, पहिला जो कॉल असतो तो. तर त्या कॉलसाठी तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता आणि तुमच्या सगळ्यांचं आयुष्यच खूप सुंदर हेल्दी व्हावं. कपल्सचं आयुष्य स्पेशली लग्नाच्या आधीचं जर तुम्ही फिजिकल रिलेशनशिपसाठी जाणार असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी असतात आणि लग्नानंतरसुद्धा या गोष्टी जर तुम्ही काही कॉन्फ्लिक्ट्स अनुभवत असाल तर नक्की संपर्क साधा. आणि थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. सी यू सून.